नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगिरी व्यवस्थापन या कॉन्सेप्टचा आज आपण दुसरं लेक्चर घेतोय। या लेक्चरमध्ये आज आपण कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया, कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता आणि कामगिरी व्यवस्थापनाचे फायदे काय आहेत ते अभ्यासायचं आहे। तर कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स मॅनेजमेंट, तर जनरली 2-3 प्रकारच्या प्रक्रिया काही तज्ञांनी सांगितलेल्या आहेत। अलीकडच्या काळामध्ये कामगिरी व्यवस्थापनाला संघटनेमध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। तर या तीव्र स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करणं गरजेचं असतं। त्याशिवाय किंवा हे जी काय आहे स्पर्धा त्याच्यावरती आपण टिकून राहता येऊ शकत नाही। त्यामुळे कामगिरी व्यवस्थापन हा एक एकात्मिक दृष्टिकोन आहे। या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे दिलेले आहेत। काहींनी 3 दिलेत, काहींनी 6 दिलेत, काहींनी 7 दिलेत। जनरली वेगवेगळ्या तज्ञांची मते वेगवेगळी असू शकतात, परंतु जनरली एक जी काय कार्यपद्धत आहे आपण त्याचा अभ्यास करायचा। जनरली प्रमुख 3 भागामध्ये हे टप्पे किंवा प्रमुख 3 टप्पे काहींनी सांगितले। ते कोणते? उद्दिष्ट निश्चित करणे व कार्यक्रम, दुसरा आहे मार्गदर्शन व प्रोत्साहन, तिसरा आहे बक्षीस व मोबदला। तर अशा पद्धतीने हे 3 टप्पे आहेत काहींनी सांगितलेले आहेत। तर कामगिरी व्यवस्थापन ही अग्रेषित नियोजन प्रक्रिया आहे, जिचे स्वरूप विकासात्मक आणि मदत करणारे असते। या प्रक्रियेमध्ये संघटनेची आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तंत्रांचा व कार्यांचा समावेश होतो। संपूर्ण प्रक्रिया ही कर्मचाऱ्यांची कामगिरी क्षमता, क्षेत्रे ओळखणे, मूल्यमापन करणे, सुधारणा करणे यांच्याशी निगडीत असते। त्याकरिता सातत्यपूर्ण प्रशिक्षण, अभिप्राय व निरंतर संवाद यासारख्या प्रभावी व्यवस्थापन पद्धतींचा वापर केला जातो। काही टप्पे दिले, त्या टप्प्यांच्या आधारे आपल्याला कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया, प्रोसेस आपल्याला सांगता येऊ शकेल। तर टप्पा नंबर 1 आहे किंवा अवस्था नंबर 1 आहे। तर पहिला आहे उद्दिष्टे निश्चित करणे। प्रथम संपूर्ण संस्थेची ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित केली जातात पहिल्या टप्प्यामध्ये। त्यानंतर त्या उद्दिष्टानुसार कामगिरी होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाचे आणि त्या विभागाअंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट निश्चित केले जाते। हे सर्व कार्यक्षेत्राच्या सुरुवातीस केले। उद्दिष्ट निश्चित ही काम सुरुवात होण्यापूर्वी केली जाते आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला त्याची कामगिरी, त्याचं नियोजन, त्याचं मूल्यमापन, त्या विकासासाठी उपाययोजना या आखाव्या लागतात। त्यामुळे सर्वात अगोदरचा पहिला टप्पा कोणता असेल तर उद्दिष्ट निश्चिती करणे। मग ती संस्थेची असतील किंवा वैयक्तिक स्वरूपाची असतील, उद्दिष्ट निश्चित करणं गरजेची आहे। मग प्रत्येक विभाग असेल, प्रत्येक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याची उद्दिष्ट असेल ती सुनिश्चित स्वरूपाची असणं अपेक्षित आहे। त्याच्याशिवाय कार्याला सुरुवात होऊ शकत नाही। त्यामुळे हा महत्वपूर्ण टप्पा आपल्याला सांगता येईल। पुढे आहे कामगिरीचे नियोजन करणे। उद्दिष्ट निश्चित झाल्यानंतर आपल्या कामगिरीचं नियोजन करावं लागेल। म्हणजे ते कशा पद्धतीने करावं लागेल ते सुद्धा काम सुरू होण्यापूर्वी करावं लागेल। म्हणजे कामगिरी सत्राच्या सुरुवातीस किंवा सर्वसाधारणपणे वर्षाच्या सुरुवातीस प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे नियोजन केले जाते। हे नियोजन म्हणजे कामगिरी मूल्यांकनाचा आधार असतो। कामगिरीचे नियोजन करताना व्यवस्थापक आणि कर्मचारी संयुक्तपणे निर्णय घेत असतात। त्यामध्ये संस्थेची एकूण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने कोणते काम करणे अपेक्षित आहे, कोणत्या बाबीवर भर दिला पाहिजे हे ठरवले जाते व हे सर्व परस्पर विचाराने आणि संमतीने ठरवले जाते। म्हणजेच कामगिरीचं नियोजन जसं आपण व्यवस्थापनामध्ये नियोजन करतो एखाद्या कामाचं, तशाच पद्धतीने कामगिरी व्यवस्थापन करण्यापूर्वी आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल, जेणेकरून जी काही उद्दिष्ट आहेत ती साध्य योग्य पद्धतीने आपल्याला करता
येऊ शकतात. त्यामुळे व्यवस्थापन म्हटलं की नियोजन, त्यामुळे नियोजनाशिवाय व्यवस्थापनाला पर्याय नाही. मग ते कोणत्याही पद्धतीचं नियोजन असेल, कोणत्या पद्धतीचं व्यवस्थापन असेल, तरी सुद्धा नियोजनाची आवश्यकता इथं आपल्याला भासताना दिसते. त्यामुळे कामगिरीचं नियोजन हे खूप महत्वपूर्ण टप्पा इथे सांगितलेला आहे. पुढे आहे कामगिरीचे मूल्यमापन व आढावा. सर्वसाधारणपणे कामगिरीचे मूल्यमापन आढावा वर्षातून 2 वेळा केला जातो. म्हणजे एक तर प्रत्येक 6 महिन्यानंतर प्रथम सत्र पहिला आढावा घेतला जातो तो 6 महिन्यानंतर, दुसरा वर्षाच्या शेवटी, असे 2 वेळा आढावा व मूल्यमापन केलं जातं. या टप्प्यामध्ये प्रथम कर्मचारी स्वयंमूल्य करपत्रावर त्याने केलेली कामगिरी नमूद करतात, याची माहिती देतात, त्याचं गुणांकन करतात. त्यानंतर पर्यवेक्षक किंवा मूल्यमापन करणारा जो काय अधिकारी असेल तो कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून त्याचे गुणांकन करतो, म्हणजे व्हेरिफिकेशन करताना आपल्याला दिसतो. स्वयंमूल्यांकन कर्मचारी करतात, त्याचं व्हेरिफिकेशन जो काय मूल्यमापन अधिकारी आहे तो करताना आपल्याला दिसतो. मूल्यमापन ही सर्व प्रक्रिया कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्या सक्रिय सहभागाने पार पाडली जाते व त्यामधून कामगिरी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आलेले अडथळे असतील त्यावर कशी मात करता येईल याबाबत विचार विनिमय करून मते दिली जाताना आपल्याला दिसतं. म्हणजे जे काही कामगिरी आपण पार पाडणार आहे किंवा जी काही कामगिरी आपण यशस्वीपणे पूर्ण करणार आहे त्याचं कामगिरीचं सातत्यानं पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्याचं मूल्यमापन वेळोवेळी करणं गरजेचं आहे, त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे. आणि आढावा घेतल्यानंतर मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला समजेल की त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिले, कोणत्या कौशल्याची आवश्यकता, प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का. तर अशा योग्य पद्धतीने त्याच्यावरती विचार विनिमय करण्यासाठी, त्याच्यावरती उपाययोजना सुधारण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी आपल्याला कामगिरीचं मूल्यमापन सातत्यपूर्ण पद्धतीनं केलं जाताना दिसतं. त्याच्यानंतर वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन. मग या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यास वैयक्तिकरित्या व्यवस्थापक मार्गदर्शन व समुपदेशन केले. का तर कामगिरीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या, काही अडचणी आल्या, काही अडथळे आले तर त्यांच्या लक्षात येतं की कोणत्या बाबीत अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला योग्य ती मतं देणं गरजेचं आहे, योग्य ते मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यामुळे अभिप्राय पारदर्शी खुला असतो, त्यामुळे मार्गदर्शन करणं खूप चांगल्या पद्धतीने आवश्यक आहे. काही प्रशिक्षणाची गरज आहे का हे सुद्धा अभ्यासलं जातं. त्यामुळे वैयक्तिक मार्गदर्शन असेल, प्रत्येकाला वैयक्तिक बोलून तुम्ही काय चुकीचं केलेलं, काय अडचणी आहेत हे समजावून घेऊन त्याला मार्गदर्शन केलं जातं, जेणेकरून कामगिरी सुधारली जाऊ शकते. प्रशिक्षणादरम्यान वैयक्तिक मार्गदर्शन करणं असेल, कर्मचाऱ्यांच्या क्षमता कौशल्य विकसित करणं असेल, तर अशा पद्धतीनं हे सगळं विकसित करून म्हणजे क्षमता कौशल्य समुपदेशन करून त्यांना मार्गदर्शन करून आपल्याला चांगल्या प्रकारची कामगिरी, अपेक्षित जी काही कामगिरी आहे ती विकसित करता येऊ शकते, काही यशस्वी पूर्ण पद्धतीने पूर्ण करता येऊ शकेल. यासाठी आपल्याला या टप्प्याची आवश्यकता आपल्याला सांगता येऊ शकेल. पुढे उत्तम कामगिरीला पुरस्कृत करणे म्हणजे कार्यप्रेरणा देतो. पण जे कार्यप्रेरणा बघितली आहे ते जे आपण FI ला कार्यप्रेरणा बघितली तेव्हा कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा दिली जाते ती ह्याच पद्धतीची दिली जाताना आपल्याला दिसते. म्हणजे कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारा, प्रोत्साहन देणारा हा महत्वाचा घटक इथे सांगितला. या टप्प्यामध्ये उत्कृष्ट त्यांनी कामगिरी केली, चांगली कामगिरी केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना जाहीरपणे गौरव केला, त्यांना शाबासकी देणं असेल, त्यांना बढती देणं असेल, त्यांना बक्षीस देणं असेल, अशा अनेक प्रकारे त्यांना कार्यप्रती केलं जातं, त्यांना पुरस्कृत केलं जातं. हा टप्पा कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत संवेदनशील असतो, कारण या बाबीचा थेट परिणाम त्यांच्या स्वाभिमान आणि कर्तृत्व भूमिकेवर होताना संस्थेने योग्यरित्या सन्मान केल्यामुळे कर्मचारी प्रेरित होऊन अपयशावर यशस्वीपणे मात करू शकतात, तसेच त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण होतात. त्यामुळे हा महत्वपूर्ण टप्पा कामगिरी व्यवस्थापनामधला आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याच्या आधारे आपण कोणत्याही कर्मचाऱ्याला जी काय अडचण आहे ती सोडवता येऊ शकते. यशस्वी झालेल्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं, जेणेकरून आपुलकीचं उत्साहाचं वातावरण व्यवसाय संघटनेत निर्माण व्हावं, यासाठी हा टप्पा खूप महत्वपूर्ण सांगितला जातो. पुढे आहे कामगिरी सुधारणा करणे. या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी नव्याने उद्दिष्टांचे नियोजन केले जातं,
ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नव्याने मदत दिली जाते. कर्मचारी कोणत्या बाबीमध्ये पाठीमागे आहे, अपयशी झाला आहे, त्याने कोणती सुधारणा केली पाहिजे स्पष्टपणे त्या कर्मचाऱ्याला सांगितले. त्यासाठी विशिष्ट मुदत त्याला दिली जाते की जे काय त्रुट्या आहेत, ज्या काय अडचणी आहेत त्या सुधारण्यासाठी त्याला एक विशिष्ट मुदत दिली जाते. त्याला प्रशिक्षण, मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी केल्या जाताना आपल्याला दिसतात. त्यामुळे कामगिरी सुधारणावरती हे जी काय प्रक्रिया आहे विशेष लक्ष देताना आपल्याला दिसते. एक जनरली कामगिरी व्यवस्थापनाची संकल्पना बघितली तर कामगिरीचं नियोजन, कामगिरीचा आढावा, कामगिरीचा विकास, तर या 3 टप्प्यामध्ये कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवली जाताना दिसते. त्याचं नियोजन, त्याचा आढावा आणि त्याच्यामध्ये विकासात्मक उपाययोजना करणं म्हणजे सुधारणा करणं जर काय अडचणी असतील तर अशा पद्धतीनं हा सुद्धा एक महत्वपूर्ण टप्पा इथे सांगितलेला आहे. आणि शेवटचा आहे संभाव्य मूल्यांकन. तर संभाव्य मूल्यांकन हे कर्मचाऱ्यांच्या समांतर आणि ऊर्ध्व अशा दोन्ही हालचालींसाठी आधार असते. कार्यक्षमता मोजमाप तसेच विशिष्ट मूल्यांकन तंत्रे वापरून संभाव्य मूल्यांकन केलं जातं. हे मूल्यांकन उत्तराधिकारी नियोजन, कार्याबद्दल इत्यादी महत्वाच्या निर्णयासाठी उपयोगी ठरते. तर अशा पद्धतीनं संभाव्य मूल्यांकन प्रत्येक कर्मचाऱ्याचं त्याने काय जे काय केलेलं आहे त्याचं गुणांकन, त्याचं मूल्यांकन, त्याचं ग्रेडिंग या अनेक पद्धतीद्वारे केलं जातं. मूल्यांकन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. 10 ते 15 प्रकारच्या मूल्यांकन करण्याच्या कामगिरीच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्याच्या पद्धती आहेत. ते आता शक्य नाहीये, इन डिटेल तुम्ही अभ्यासू शकता. तर अशा पद्धतीने ह्या 7 टप्प्यांच्या आधारे कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया व्यवसाय संघटनेमध्ये राबवताना आपल्याला दिसतं. आणि ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया लक्षात घ्या. याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात काही संस्था कमी वापरत असतील, काही जास्त वापरत असतील, संघटनेमध्ये कमी असतील, वैयक्तिक स्वरूपात जास्त असतील. म्हणजे एकंदरीत या 7 टप्प्यांच्या आधारे कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया व्यवसाय संघटनेमध्ये वैयक्तिक असेल किंवा संघटनात्मक स्वरूपाची असेल ती राबवताना दिसते. तर अशा पद्धतीने ही कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया आपल्याला समजली असेल. पुढे आहे कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता किंवा कामगिरी व्यवस्थापनाची गरज का आहे व्यवसाय संघटनांना. तर स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर आपल्याला कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता. या कारणासाठी कामगिरी व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. या मुख्य उद्देशाच्या आधारे कामगिरी व्यवस्थापनाची गरज अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय संघटनांना भासू लागलेली आपल्याला दिसून असते. तर सर्वोत्तम कामगिरी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुधारणा असेल, वेळोवेळी त्याचं मूल्यमापन असेल, दोष नियंत्रण असेल, प्रशिक्षण असेल, अशा अनेक पद्धती अवलंबून आपल्याला व्यवसायाची कामगिरी सुधारता येऊ शकते. त्यातील दोष कमी करता येऊ शकतात. कर्मचाऱ्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं काम करून घेता येऊ शकतं. अशा अनेक कारणासाठी कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता व्यवसाय संघटनेला असते. काही कारणं आहेत, काही घटक आहेत, ते आपण खालीलप्रमाणे शॉर्टमध्ये अभ्यासूया. तर कामगारांना प्रेरणा देणे, तो प्रक्रिया बघितली. त्या प्रक्रियेमध्ये हे आहे संघटनेसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना कार्यप्रणात करायचं असेल, कार्य प्रेरित करायचं असेल, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता, गरज भासताना दिसते. दुसरा मुद्दा आहे कामगारांची उद्दिष्टे व संस्थेची उद्दिष्टे यात मेळ घालणे. कामगारांची उद्दिष्टे वेगळ्या असतात, संस्थेची उद्दिष्टे ती वेगळ्या असतात. या 2 उद्दिष्टांमध्ये मेळ घालायचं असेल तर कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता आपल्याला असते. ही दोन्ही उद्दिष्ट एकाच दिशेने जाताना पाहायचे असतील, एकाच उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करायचं असेल तर कामगिरी व्यवस्थापनाची खूप गरज, आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये संघटनांना लाभताना दिसते. पुढचा मुद्दा आहे किंवा फायदा आहे कामगारांना सक्षम बनवणे. म्हणजे कर्मचाऱ्यांनी चांगलं काम करावं, सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी, या कारणासाठी ती सक्षम असणे गरजेचं.
त्यांच्याकडे क्षमता असणं गरजेचं आहे, कौशल्य असणं अपेक्षित आहे, ते विकसित होणं अपेक्षित आहे. तो सक्षम बनवण्यासाठी कामगारांना आपल्या ह्या व्यवस्थापनाची आवश्यकता नसताना दिसते. पुढचं आहे कामगारातील कौशल्य व ज्ञान ओळखण्यासाठी. म्हणजे कर्मचाऱ्यांनी त्यांचे त्यांचे काम योग्य प्रकारे करावे यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहे, कोणतं ज्ञान आवश्यक आहे हे ओळखायचं असेल तर आपल्याला कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता इथे असते. कोणत्या कामासाठी कोणते कौशल्य आणि कोणती क्षमता आवश्यक आहे, कोणतं ज्ञान आवश्यक आहे हे या प्रक्रियेद्वारे आपल्याला शोधता येऊ शकतं. आणि जर नसतील तशी कामगारांचे कौशल्य तर ते विकसित करता येऊ शकतं, त्यांचा विकास करता येऊ शकतं, त्यांना प्रशिक्षण देता येऊ शकतं. तर या कारणासाठी आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. नेक्स्ट आहे दुहेरी व प्रभावी संवाद यंत्रणा निर्माण करणे. तर कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे काम करायचं असेल तर त्यांच्यामध्ये जो काय संवाद आहे, जे काय संदेशवहन आहे ते चांगलं प्रभावी आणि दुहेरी असेल. एक मार्गी असतं उपयोगी नाही. एक मार्गी असेल तर व्यवसाय संघटनेमध्ये कामगिरी चांगल्या प्रकारची होणार नाही. त्यामुळे दुहेरी आणि जे काय प्रभाव आहे, वरिष्ठ कर्मचारी असतील, वरिष्ठ व्यवस्थापक असतील, व्यवस्थापक कर्मचारी असतील, जे काय दोन दुवे आहेत, 2-3, त्या प्रत्येक दुव्यामध्ये संदेशवहन यंत्रणा, संवाद यंत्रणा खूप चांगल्या प्रकारची असणं अपेक्षित आहे. यासाठी आपल्या या व्यवस्थापनाची आवश्यकता भासते. पुढचं आहे मूल्यांकनामध्ये पारदर्शीपणा निर्माण करणे. जे काही कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन केलं जातं त्या मूल्यांकनामध्ये पारदर्शीपणा निर्माण करत असेल तर या व्यवस्थापनाची आवश्यकता आपल्याला सांगता येऊ शकते. कोणत्या पद्धतीने मूल्यांकन केलं जातं, कोणती कौशल्य आवश्यक आहेत, कोणत्या क्षमतांचा विकास करणं गरजेचं आहे, कोणतं कर्मचाऱ्याने कोणती कामगिरी पूर्ण केली, किती वेळामध्ये केले, कोणत्या पद्धतीने केले, या सर्व गोष्टी जाणून घ्यायचं असेल, त्यांना विकास करायचा असेल तर त्यांचं मूल्यमापन हे किंवा मूल्यांकन हे पारदर्शी असणं खूप गरजेचं आहे. ते सर्वांना माहिती असणं अपेक्षित आहे. जनरली कामगिरीचं व्यवस्थापन किंवा त्याचं मूल्यांकन हे त्यांना बढती देण्यासाठी केलं जातं. तर अशा पद्धतीनं हे कामगिरी करत असताना आपल्याला या दोन गोष्टीचा अभ्यास करणे खूप महत्वपूर्ण आहे. नेक्स्ट आहे अडथळे ओळखणे व आढावा आणि मार्गदर्शन करणे. तर जे काय व्यवसायामध्ये अडथळे येतील, जी काही कामगिरी करत असताना किंवा प्रभावी कामगिरी पूर्ण करायची असेल तर आपल्याला जे काही अडथळे आहेत ते ओळखणं गरजेचं आहे, त्याचा सतत आढावा घेणं गरजेचं आहे, त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे की ज्याच्या आधारे त्याच्यावरती मात करता येऊ शकते, ज्या काय समस्या आहेत त्या सोडवता येऊ शकतात, की ज्याच्या आधारे आपल्याला कामगिरी चांगल्या प्रकारे सुधारता येऊ शकेल, जेणेकरून आपल्याला जी काही कामगिरी आहे ती योग्य पद्धतीची व्यवसाय संघटनेमध्ये राखता येऊ शकते. यासाठी आपल्याला या व्यवस्थापनाची आवश्यकता इथे सांगितलेली आहे. पुढे प्रशासकीय निर्णय असतील, धोरणात्मक नियोजन असेल, उत्तराधिकारी नियोजन असेल, कामगिरीवर आधारित मोबदला देण्याची पद्धती असेल, या अनेक कारणासाठी या व्यवस्थापनाची आवश्यकता. म्हणजे एक निर्णय घ्यायचा असेल, धोरणात्मक असेल तो किंवा प्रशासकीय असेल, वारस नियोजन असेल, मोबदला देणं असेल, अशा अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आपल्याला कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता. हे सर्व कामगिरीच्या आधारे त्याचे मूल्यमापन करून आपल्याला अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. या कारणासाठी या व्यवस्थापनाची आवश्यकता आपल्या व्यवसायामध्ये आहे. पुढे प्रगतीसाठी हातभार लावणे असेल, कर्मचाऱ्यांना आवश्यक ज्ञान व कौशल्य मिळवण्यास मदत करून त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावा. या महत्वपूर्ण कारणासाठी आपल्याला कर्मचाऱ्यांना जर यशस्वी व्हायचं असेल, कर्मचाऱ्यांचा विकास व्हायचा असेल, कर्मचाऱ्यांना प्रगती करायची असेल तर ते कशाच्या आधारे करता येऊ शकतो. त्यांनी कौशल्य वाढवली पाहिजे, त्यांचे ज्ञान वाढवले पाहिजे, त्यांच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. आणि ह्या क्षमता, ज्ञान, कौशल्य हे कामगिरी व्यवस्थापनाच्या आधारे याच्यामध्ये वाढवता येऊ शकतं, त्यांचा विकास करता येऊ शकतात. त्यामुळे आपोआपच कर्मचाऱ्यांना त्यांची प्रगती स्वतःची पर्यायी व्यवसाय संघटनेची करता येताना दिसते. पुढे आहे भविष्यकालीन व्यावसायिक नियोजन. लक्षात घ्या, भविष्यकालीन व्यावसायिक नियोजन करून संघटनेचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी
कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता. म्हणजे व्यवस्थापन किंवा कामगिरी व्यवस्थापन हे फक्त झालेल्या कामाचं नियोजन नसून किंवा झालेल्या कामाचं मूल्यमापन नसून तर भविष्य काळात जे काय होणार आहे, जे आपल्याला व्यावसायिक नियोजन करायचं असेल त्याच्या आधारे आपल्याला व्यवसाय संघटनेमध्ये काम करावं लागेल, की जेणेकरून जे काही व्यवसायाची उद्दिष्ट आहेत ती योग्य पद्धतीची राखली जाऊ शकतील, जेणेकरून आपल्याला भविष्यात जे काही नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकेल. समन्वय व विश्वास निर्माण करणे. तर संघटनेमध्ये विश्वास आणि परस्पर समन्वय साधण्याची संस्कृती निर्माण करणे खूप आवश्यक आहे. तर ज्याच्या आधारे आपल्याला व्यवसाय संघटनेमध्ये जे काय नियोजन आहे, जे काय कार्य आहे ते योग्य पद्धतीचं राखायचं असेल तर आपल्याला व्यवसाय संघटनेमध्ये परस्पर विश्वास, परस्पर समन्वय निर्माण करणं खूप आवश्यक आहे. आणि हे शक्य होतं फक्त आणि फक्त कामगिरी व्यवस्थापनाच्या आधारे. त्याच्याशिवाय आपल्याला ते शक्य होत नाही. तर अशा पद्धतीने ही कामगिरी व्यवस्थापनाची गरज आपल्याला सांगता येते, त्याची आवश्यकता सांगता येते, ज्याच्या आधारे आपल्याला अनेक घटक पूर्ण करता येऊ शकतील. पुढे आपल्याला कामगिरी व्यवस्थापनाचे फायदे, चुकले, व्यवस्थापनाचे झाले बघा, व्यवस्थापनाचे फायदे, अनेक प्रकारचे फायदे इथे सांगितलेले आहेत. तर ते फायदे कोणकोणते आहेत, तर संघटनेला मिळणारे फायदे असतील, व्यवस्थापकाला मिळणारे फायदे असतील आणि कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे असतील. तर या तीन घटकांना कामगिरी व्यवस्थापनाचे फायदे आपल्याला मिळवून देता येऊ शकतात. ते जनरली कोणकोणते आहेत आपण शॉर्ट मध्ये अभ्यासूया. तर संघटनेला मिळणारे फायदे काय काय आहेत, तर कामगिरीमध्ये सुधारणा होण्यासाठी कामगिरी व्यवसायाची सुधारते, कर्मचाऱ्यांची निष्ठा प्राप्त करणे, कर्मचारी टिकवून ठेवणे शक्य होते, सर्व कर्मचाऱ्यांच्या व संस्थेच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, कामगिरी व्यवस्थापनामुळे संघटनेतील संप्रेषण प्रणालीमध्ये अडथळे दूर करता येऊ शकतात, जे काय संवाद प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये जे काय अडथळे आहेत ते दूर करता येऊ शकतात. तर कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, दायित्व स्पष्टपणे सांगता येऊ शकतात, जे काय जबाबदाऱ्या असतील, जे काय कार्य आहेत, जी काय कामगिरी आहे स्पष्टपणे सांगता येऊ शकते. कामगिरीमध्ये सुधारणा करत होत असल्यामुळे खर्च नियंत्रित कमीत कमी राखला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे संघटनेला मिळणारे हे कामगिरी व्यवस्थापनाचे फायदे आपल्याला सांगता येतील. 2 नंबर आहे व्यवस्थापकांना मिळणारे फायदे. म्हणजे जे काही व्यवस्थापक आहेत त्यांना काही फायदे मिळत असतात. काय फायदे आहेत, तर कर्मचाऱ्यांना त्यांचे दायित्व स्पष्ट केले जाते, त्यामुळे त्या व्यवस्थापकांचा वेळ वाचतो. प्रभावी संप्रेषण व्यवस्थेमुळे म्हणजे संदेशवहन व्यवस्थेमुळे जो काय संघर्ष आहे तो कमीत कमी राखला जाऊ शकतो. म्हणजे संघर्ष कोणाकोणामध्ये, कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये जो काय संघर्ष आहे तो टाळता येऊ शकतो. दुसरा आहे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता आणि कामगिरीमध्ये सुधारणा, सातत्य सुनिश्चित करता येऊ शकते. ही 2 फायदे आपल्याला व्यवस्थापकांना मिळताना दिसतात. तिसरा आहे कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे किंवा कामगारांना मिळणारे फायदे. तर कर्मचाऱ्याकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्ट केल्या जातात, स्पष्टपणे सांगितलं जातं आम्हाला काय आवश्यक आहे, कोणती कौशल्य आवश्यक आहेत, त्यामुळे त्यांना हा एक महत्वपूर्ण फायदा मिळतो. स्वयंमूल्यांकन करण्याची संधी प्राप्त होते, कामगिरी सुधारण्यासाठी मदत दिली जाते, करिअरचे मार्गदर्शन स्पष्टपणे परिभाषित केले जाताना आपल्याला दिसते. कामगिरीचे मूल्यमापन करून वाजवी व समान आधारावर प्रोत्साहन आणि बक्षिसाचे वितरण इथे केलं जातं. नेतृत्व विकास कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना प्रतिनिधित्व देऊन विकासाची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. अशा पद्धतीनं कामगिरी व्यवस्थापनाचे हे सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे आपल्याला सांगता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कामगिरी व्यवस्थापन इथं संपलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, अभ्यासलं, तर कामगिरी व्यवस्थापनाची जी काय प्रक्रिया आहे त्याची आवश्यकता आणि त्याचे फायदे अभ्यासलेलं आहेत. धन्यवाद. टॉपिक नंबर 3 तो संपतो आहे. टॉपिक नंबर 2 जो आहे उरलेला आपण तो पुढच्या लेक्चरला सुरुवात करायची आहे. धन्यवाद.